नमस्कार रसिक श्रोते हो. मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा समूहातर्फे कवितेचे एक पान या उपक्रमाअंतर्गत मी सौ राधिका भांडारकर पुणे या सदरात एका कवितेचं रसग्रहण आपणापुढे सादर करीत आहे. प्रस्तुत कविता आहे कवयित्री अमिता कर्णिक पाटणकर यांची. कवितेचं शीर्षक आहे पहाट स्वप्न. प्रथम आपण कविता ऐकूया. ओठी येता लाजून अडल गुपित मनी जे दडल ग, सखये मजला निळ सावळ स्वप्न पहाटे पडल ग. तिन्ही सांजेला बसले होते सहजच यमुना काठी, चमकून उठले ऐकून कसली चाहूल आली पाठी. प्रतिबिंब साजर मोर पिसाच जळात काळ्या पडल ग, सखये मजला निळ सावळ स्वप्न पहाटे पडल ग. लटक्या रोषे मी कुजबुजले मोहन दूर होई, गोरज वेळी अवघे गोकुळ बघ पाण्याला येई. तुला पाहता कळेल नारे दोघातच जे घडल ग, सखये मजला निळ सावळ स्वप्न पहाटे पडल ग. समोर तरीही मिश्किल हासत उभाच होता हरी, नजरेची त्या अवीट धुंदी चढली माझ्यावरी. मिठीत मिटता हरिण काळीज मग माझं धडधडल ग, सखये मजला निळ सावळ स्वप्न पहाटे पडल ग. सखये मजला निळ सावळ स्वप्न पहाटे पडल ग. मनी वसे ते स्वप्नी दिसे आणि मनात गुप्तपणे वसलेलं असं काही जर साखर झोपेत पहाटेच्या वेळी पडलेल्या स्वप्नात दिसलं तर खरोखरच आनंदाची परिसीमाच गाठली जाते. कारण पहाटेची स्वप्न खरी ठरतात असा एक संकेत आहे. असंच काहीसं कृष्णाच्या प्रीतीत बावरी झालेल्या राधेला पहाटे गोड स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नातच दंगलेल्या प्रेममय प्रणयाचे भावरंग अचूक टिपणारं सौ अमिता कर्णिक पाटणकर यांचं पहाट स्वप्न हे गीत वाचल्यावर मनात आले की हे गीत म्हणजे लढीवाळ हळुवार राधेनं तिच्या अगदी जिवलक सखीशी केलेला हा भावपूर्ण संवाद आहे. लाजत मुरकत राधा तिच्या या पहाटे पडलेल्या स्वप्नाचं गुपित सखीला सांगताना म्हणते, अगं तुला एक गंमत सांगू का? त्या कातरवेळी मी की नाही सहज यमुना तीरी बसले होते ग, तेवढ्यात मला त्या पावलांची चाहूल लागली आणि यमुनेच्या काळ्या पाण्यात पडलेलं मोरपिसाचं प्रतिबिंब थरथरलं सखे. माझा कान्हा आला होता ग, झटकन त्याच्या मिठीत शिरावं असंच वाटत होतं ग. पण मी मात्र तसं न दाखवता लटक्या रागानं माझ्या प्राणप्रिय मोहनला दूरच जायला सांगितलं. कारण सारं गोकुळ आम्हाला बघत होतं आणि आमच्यात घडणारं प्रीती नाट्य कुणी पाहावं या विचारानंच माझं ऊर अतिशय धडधडत होतं ग सखे. तो मात्र मिस्किलपणे हसतच होता की. या हास्यानं मी तर अधिकच वेडावले, धुंद झाले आणि लपलपत्या काळजाने मग मी कधी त्याच्या मिठीत विसावले हे मला कळलं सुद्धा नाही. सखे ऐकतेस ना, पहाटेच्या वेळी मला असं सुंदर निळं सावळं स्वप्न पडलं. खरं सांगू का, हे गीत वाचल्यानंतर माझ्याही देहावर एक मुलायम मोरपीस हळुवारपणे फिरलं. ती तिन्ही सांजेची हुरहुर लावणारी वेळ, शांत वाहणाऱ्या काळ्या यमुनेचा
नदीचा किनारा आणि नदीतटी प्राणप्रियाच्या प्रतीक्षेत असलेली सलज्ज राधा आणि अवचितच मनातलं गोड स्वप्न साकारत अवतरणारा त्या प्रणयातूर युवतीचा प्रियकर. हे सारं दृश्य हुबेहूब साकार करणारा स्वभावोक्ती अलंकार कवयित्रीने या गीतात अतिशय छान पद्धतीने आणि अगदी सहजपणे साधलेला आहे. प्रतिबिंब साजर मोर पिसाचं जळात काळ्या पडलं ग, या ओळीतून कृष्णाचं येणं ज्या सूचक पद्धतीनं सांगितलं आहे ते फारच रोमांचकारी भासतं. बासरी, मोरपीस, कदंब वृक्ष ही कृष्णाची पारंपरिक रूपचिन्हेच आहेत. कृष्णाचं अस्तित्वच या आकृतीत सामावलेलं आहे. या गीतात प्रतीक्षेतला शृंगार रस आहे. प्रणयापूर्वीची धडधड, सलज्जता, मिलनोत्सुकता आणि मिलनाचा क्षण हे मधुर भावरंग कवयित्रीने अगदी मोजक्याच आणि उचित शब्दात अलगद टिपलेले आहेत. शिवाय हे जे काही घडतंय ते प्रत्यक्षात नसून स्वप्नातलं आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरावं म्हणून अधीर झालेल्या राधानं तिच्या मनातलं गुपित अतिशय लढिवाळपणे तिच्या सखीजवळ व्यक्त केलं आहे. सखे मजला निळं सावळं स्वप्न पहाटे पडलं ग, या ध्रुवपदाच्या ओळीतली निळं सावळं स्वप्न ही शब्दरचना फारच बोलकी आहे. निळ्या सावळ्या कृष्णाची प्रतिमा हृदयात जपणारी राधा आणि काया वाचा मनाने कृष्णमय झालेल्या राधेची ती अवगुंठित लज्जा मुद्रा वाचकाच्या मनावर सहज तरळून जाते. कृष्ण स्पर्शासाठी आतुरलेली, बेभान, धुंद झालेली, उरातली धडधड अनुभवणारी ही प्रेममयी राधा शब्दचित्रित करताना कवयित्रीच्या काव्यभाव जाणीवेची खरोखरच कमाल वाटते. प्रेमातली हळुवार भीती दाखवणारा हरिण काळीज हा शब्दही अगदी सुंदर आणि चपखल आहे. थोडक्यात पहाट स्वप्न या प्रेमगीतात साकारलेलं राधाकृष्ण प्रीतीचं एक मुग्ध चित्रच पाहायला मिळतं. संपूर्ण गीत वाचल्यानंतर माझ्या मनात सहजच एक विचार आला की राधाकृष्ण हे प्रातिनिधिक स्वरूपातलं प्रेमाचं प्रतीक आहे. प्रियकराच्या भेटीसाठी आर्त झालेली एखादी सामान्य युवतीही राधेसारखीच बावरी झालेली असते आणि तिच्या मनातला तो दृश्य व अदृश्य प्रियकर हाही कृष्ण स्वरूपातच असतो. हा मिलनापूर्वीचा प्रणय आणि प्रेमरंग कवयित्री अमिता कर्णिक पाटणकर यांनी अतिशय सुंदरपणे त्यांच्या पहाट स्वप्न या गीतात वेचला आहे, यात शंकाच नाही. श्रोतेहो, आत्ताच मी आपणापुढे अमिता कर्णिक पाटणकर यांच्या पहाट स्वप्न या कवितेचं रसग्रहण सादर केलं. आपल्याला ते नक्कीच आवडलं असेल आणि आवडलं असेल तर मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा समूहाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. विसरू नका. धन्यवाद.